शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव समोर आलेलं आहे। जालन्यातील पक्षाचे नेते डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी शिवसेना सचिवपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर एका खरबरीत पत्रातून लाखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांना पक्षामधील वस्तुस्थिती कथन केली आहे। या पत्रामध्ये पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली आहे। संजय लाखे पाटील यांनी आपल्या या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी उद्धव ठाकरे यांना काय लिहिलेलं आहे, पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। उद्धव ठाकरे यांनी लोकसभा तिकिटाची हमी दिली होती। राऊतांनी जयंत पाटलांच्या सोबत समझोत्यानं सांगलीमध्ये पराभव केला। जालन्याची जागा अंबादास दानवे यांनी पक्षाकडून दूर ठेवली। संघटनात्मक जबाबदारी नाकारून बेदखल केलं। मानहानीकारक वागणुकीमुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मराठवाड्यातील संघटना कमकुवत होतीये, हा देखील मोठा दावा लाखे पाटलांनी आपल्या या पत्रामध्ये केलेला आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला त्यामुळे गळती लागल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि यामुळे या पत्रामुळे खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील धुसफूस देखील समोर आलेली आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। कृष्णात, संजय लाखे पाटलांचं हे पत्र समोर आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, कसं पाहता याकडे? नक्कीच शिवसेनेतले एक घुसखोर म्हणून पाहिल, कारण त्यांनी यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मला 14 महिन्यांपूर्वी लोकसभेचं तिकीट देणार होते, परंतु ते देखील दिलं गेलं नाही। आणि त्याचबरोबर सांगलीच्या सीटवरून देखील या भाष्य करण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्यासोबत समझोता करून सांगलीतील जो मतदारसंघ आहे तो पराभूत केला, अशा प्रकारचा एक त्यामध्ये दावा केलेला आहे। त्याचबरोबर जालनामध्ये अंबादास दानवे यांच्याकडून ही सीट दूर करण्यात आली, अशा प्रकारचा एक आरोप त्यामध्ये करण्यात आला आहे। आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रेमापोटी पक्षाशी प्रताडणा केल्याचा अंबादास दानवेवर त्यांनी आरोप केलेला आहे। त्याचबरोबर गेल्या 13-14 मध्ये कुठल्याही प्रकारची संघटनात्मक जबाबदारी ही आपल्याला दिली नसल्याचा त्यांनी दावा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी हा पक्षातला राजीनामा दिल्याचं निश्चितच त्यामुळेच खरं तर कृष्णात पक्षातील अंतर्गत देखील वाद यामुळे समोर येत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।